होळी पौर्णिमा विविध भागात विविध पद्धतीनं साजरी केली जाते। घोटवडे इथल्या अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी पाण्याचा साठा असलेल्या ठिकाणी स्वच्छता करण्याचा संकल्प हाती घेतलाय। त्यांनी आज धुलीवंदनाचं औचित्य साधत धामोड इथल्या तुळशी धरण परिसरात स्वच्छता मोहीम राबवली। या परिसरात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येतात। स्थानिकांसह पर्यटकांकडून जेवणाचे बेत आखले जातात, पण त्यांच्याकडून सोबत आणलेलं साहित्य इथंच अस्ताव्यस्तपणे फेकून दिलं जात असल्यानं परिसरात कचऱ्याचे ढीग तयार झाले होते। याचा इथल्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होत होता। धरण परिसरात प्लास्टिकच्या बाटल्या, पत्रावळ्या, खाऊची पाकिटं, काचेच्या बाटल्या आणि इतर कचऱ्यामुळे परिसराचं सौंदर्य हरपलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रदेश सरचिटणीस अभिषेक अरुण डोंगळे हे जागतिक जलदिनी धरण परिसरात आल्यानंतर धरण परिसरातील कचरा बघून ते अस्वस्थ झाले। त्यांनी युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांच्या सहभागातून धरण परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार आज सकाळी सुमारे 3 तास स्वच्छता मोहीम राबवत धरणाचा परिसर स्वच्छ करण्यात आला। या स्वच्छता मोहिमेत अभिषेक डोंगळे युवा शक्तीचे अध्यक्ष सुहास डोंगळे, उपाध्यक्ष पवन गुरव यांच्यासह मयूर पाटील, विकास डोंगळे, सचिन गोजारे, अभिजित डोंगळे, सूर्यभान पाटील, रोहन कातिवले, अजित डोंगळे, संग्राम डोंगळे, भैया डोंगळे, ऋषिकेश शिंदे, पार्थ पाटील, ओंकार पडवळे आदींसह 100हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते।